नमस्कार मित्रांनो, आपल्या सर्वांसाठी आता आपला मित्र उदय लाड घेऊन आलाय अद्भुत व्हिडिओ पाहणं सर्वांच्या आवडत्या यूट्यूब चॅनल शेती मित्र करतो आता खूप खूप स्वागत। शेतकरी मित्रांनो, आपण सर्वांनी आता थंबनेल पाहितलं व आपण सर्वांनी आता टायटल सुद्धा वाचले। जो चांद्यापासून बांध्यापर्यंतचा सामान्य सोयाबीन उत्पादक कास्तकार बांधव आहे त्या सर्वांच्या मनातील सध्याचा हा लाख मोलाचा सवाल, जो सवाल तुमच्या आमच्या आपल्या सर्वांच्या मनात सध्या उपस्थित झालाय, ज्या सवालाच्या अनुसार काय 5,000च्या भावावर आपण सर्वांनी करायला पाहिजे आता सोयाबीनची विक्री। जसा हा सवाल तुमच्या मनात उपस्थित झालाय तसाच हा सवाल माझ्या सुद्धा मनात उपस्थित झालाय। चांद्यापासून बांध्यापर्यंतचा सामान्य सोयाबीन उत्पादक कास्तकार बांधव हा विचारायला लागलाय की 5,000च्या दरावर काय आपण सर्वांनी करायला पाहिजे सोयाबीनची विक्री। काय असं केल्याने सामान्य सोयाबीन उत्पादक जो कास्तकार बांधव आहे त्याचा होऊ शकतो या ठिकाणी फायदा। चला तर मग आपल्या मनात निर्माण झालेल्या सर्व प्रश्नांची आता जाणून घेऊयात अचूक उत्तरे। या प्रश्नांची अचूक उत्तरे जाणून घेण्यासाठी आपण सर्वांनी हा व्हिडिओ आता सुरुवातीपासून शेवटपर्यंत पाहावा। व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत असताना जर आपल्याला हा व्हिडिओ मनापासून आवडला तर जरूर व्हिडिओस लाईक करा आणि आतापर्यंत जर आपण सर्वांनी चॅनलला केलंच नसेल सबस्क्राईब तर जरूर चॅनलला सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेलला ऑल करा। याच्यामुळे आपल्या सर्वांना येणारा प्रत्येक व्हिडिओ हा या ठिकाणी सातत्यानं पाहावयास मिळत राहतो। तर बघा मित्रांनो, चांद्यापासून बांध्यापर्यंतच्या सामान्य सोयाबीन उत्पादक कास्तकार बांधवांच्या मनातील सध्याचा हा सर्वात महत्त्वाचा सवाल, ज्या सवालाच्या अनुसार काय 5,000च्या दरावर आपण सर्वांनी करायला पाहिजे आता सोयाबीनची विक्री। काय असं केल्याने सामान्य सोयाबीन उत्पादक कास्तकार बांधवाचा होऊ शकतो या ठिकाणी फायदा। का असं न करता आणखीन तेजीची आपण सर्वांनी या ठिकाणी वाट पाहायला पाहिजे। चला तर मग या सर्वात महत्त्वाच्या प्रश्नाचे जाणून घेऊयात आता या ठिकाणी सविस्तर आणि अचूक उत्तर। जर आपण सर्वांनी बघितलं तर सध्याच्या कंडिशनला देशांतर्गत बाजारामध्ये जी सोयाबीनची दर पातळी आहे ही दर पातळी मागच्या 4 ते 5 दिवसात सातत्यानं आपल्याला वाढताना दिसत आहे। जी सोयाबीनची बाजारभाव पातळी ही मागच्या 4 ते 5 दिवसांपूर्वी आपल्या सर्वांना 4200 रुपये प्रति क्विंटल पासून 4500 रुपये प्रति क्विंटलच्या दरम्यान दिसत होती, आजच्या कंडिशनला ही सोयाबीनची जी बाजारभाव पातळी आहे ती सध्या आपल्या सर्वांना 4400 रुपये प्रति क्विंटल पासून 4800 रुपये प्रति क्विंटलच्या दरम्यान दिसत आहे। असं मानल्या जात आहे की जानेवारी महिन्याच्या मध्यावर्ती म्हणजे 15 जानेवारीच्या आसपास सोयाबीनचा बाजारभाव हा 100% 5,000ला गवसणी घालू शकतो। मग अशा परिस्थितीमध्ये सामान्य सोयाबीन उत्पादक जो कास्तकार बांधव आहे तो विचारायला लागलाय की 15 जानेवारीच्या आसपास जर सोयाबीनचा बाजारभाव 5,000 झाला तर इथं सोयाबीन आपण विकायला पाहिजे का इथं न विकता आपण सर्वांनी तेजीची वाट पाहायला पाहिजे। चला या प्रश्नाचं आता उत्तर आपणास देतो। तर बघा मित्रांनो, आपण सर्वांनी जर बघितलं तर सोयाबीन मधील असणारी ही जी तेजीचे ट्रेंड्स आहेत ते तुम्हाला कायम दिसणार। यामागचं कारण सांगतो। यंदाच्या वर्षी झालंय कसं की सोयाबीनचं उत्पादन अपेक्षेपेक्षाही कमी झाले, म्हणजे जिथं वाटत होतं की 15-20% नुकसान होईल तर हे नुकसान तब्बल 25 ते 30% दिसत आहे, ज्याच्यामुळे सध्याच्या कंडिशनला सोयाबीनची मागणी आणि सोयाबीनचा पुरवठा याच्यात गॅप दिसायला लागला। हा गॅप कायम राहणार असून या गॅपमुळे सोयाबीनचा बाजारभाव मे जून मध्ये आपणास 6,000ला गवसणी घालताना सुद्धा दिसू शकतो। आता मग मे जून महिन्यामध्ये जर सोयाबीनचा भाव 6,000 होणार आहे तर मग त्याच्यासाठी वाट बघायची का मग इथं 5,000च्या भाव सोयाबीन विकून मोकळं व्हायचं। लक्षात घ्या, पैशाची आवश्यकता भरपूर असेल, पैशाचं सोंग करता येत नसेल तर 15 जानेवारी नंतर खुल्या बाजारात सोयाबीन 5,000 विक्री करून टाका। पण 100% सांगतो, जर आपण थांबू शकत असाल, आपल्याला कळ सोसायला काय हरकत नसेल, मे जून पर्यंत थांबण्याची शक्यता असेल तर 100% थांबा।
तुम्हाला यंदा 6,000चा भाव मिळाल्याशिवाय काही राहणार नाही. पण ज्यांना रिस्क घ्यायची नाही ते हमी भावावर विक्रीसुद्धा करू शकतात. हा सुद्धा पर्याय ओपन आहे. पण मे जूनमध्ये सोयाबीन 6,000 होणार हे लक्षात घेऊन विक्रीचं नियोजन करा, ज्यामुळे आपला होऊ शकतो इथं फायदा. आता भविष्यात देशातील बाजारात सोयाबीनची दर पातळी ही कशी राहणार याच्याबद्दल अधिक वाचूक माहिती जाणून घेण्यासाठी कृपया पाहत राहा आवडतं यूट्यूब चॅनल शेती मित्र. व्हिडिओमधील माहिती जर आपणास आवडली असेल तर व्हिडिओस लाईक करा. सामान्य कास्तकार बांधवांपर्यंत अत्यंत महत्त्वाचा व्हिडिओ पाठवण्यासाठी व्हिडिओला शेअर करा. चॅनलला सबस्क्राईब करून जरूर नोटिफिकेशन बेलला ऑल करा. याच्यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ आपल्या सर्वांना मिळत राहतो इथं सतत. तर मित्रांनो, अशाच एका नवीन व्हिडिओसह मी आपला मित्र उदय लाड आपल्या सर्वांना आवडत्या यूट्यूब चॅनल शेती मित्र मिळत राहील. तोपर्यंत सर्व कास्तकार बांधवांच्या आजच्या व्हिडिओत आपला मित्र उदय व्यक्त करतो. खूप खूप आभार.